नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे शुभदा मारुती फाळके, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, B.Ed द्वितीय वर्ष शिक्षक प्रशिक्षणार्थी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत। घटक भूमिती। आपल्या प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणांची एकरूपता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत। तर या आधी देखील आपण त्रिकोणांच्या एकरूपता या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आपण दिलेले दोन त्रिकोण हे त्रिकोणाच्या कोणत्या एकाच एक संगतीने एकमेकांसोबत एकरूप होतात हे आपण पाहिलेले आहे। दिलेल्या दोन त्रिकोणांच्या बाजू आणि कोन हे परस्परांशी एकरूप असतील, समान असतील, तर ते दिलेले दोन त्रिकोण हे एकमेकांशी एकाच एक संगतीने एकरूप असतात हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या। एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते। म्हणजे दिलेले दोन त्रिकोण असतील, त्या दोन त्रिकोणांच्या तीन बाजू आणि 3 कोन हे एकमेकांशी एकरूप आहेत हे दाखवण्याची आवश्यकता नसते। एका त्रिकोणाचे 3 घटक हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात। म्हणजे ते 3 विशिष्ट घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात। ठीक आहे, तर हे समजून घेण्यासाठी आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहूयात। तर आपली पहिली कसोटी आहे 2 बाजू आणि समाविष्ट कोन असणारी बाकोबा कसोटी। इथे त्रिकोणांच्या 2 आकृत्या इथे दिलेल्या आहेत, त्यांचं आधी नीट निरीक्षण करून घ्या। बाकोबा कसोटी। जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील, तर ते त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात। आता जर दिलेल्या आकृतीमध्ये आकृतीतील 2 त्रिकोण जर आपण पाहिले, त्यांचं नीट निरीक्षण केलं, तर आपल्याला असं दिसेल की पहिला जो त्रिकोण आहे त्याच्या 2 बाजू ह्या दिलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूंसोबत एकरूप होत आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा देखील समान आहेत। म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूपतेच्या कसोटीनुसार त्रिकोणांच्या बाकोबा या कसोटीनुसार दिलेले 2 त्रिकोण हे एकरूप आहेत। आपण पुढील कसोटी पाहूयात 3 संगत बाजू बाबा कसोटी। इथे देखील 2 त्रिकोण दिलेले आहेत, त्यांचं नीट निरीक्षण करून घ्या। बाबा कसोटी। जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील, तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात। इथे आकृतीमध्ये चित्रामध्ये 2 त्रिकोण दिलेले आहेत, तर पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू या दिलेल्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप असतील, तर ते 2 त्रिकोणाच्या एकरूपतेच्या बाबा कसोटीने एकरूप असतात। आपली तिसरी कसोटी आहे 2 कोन आणि समाविष्ट बाजू असणारी कोबाको कसोटी। इथे देखील त्रिकोणाच्या 2 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचं निरीक्षण करून घ्या। कोबाको कसोटी। जर एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात। दिलेल्या 2 त्रिकोणाच्या आकृतींचं नीट निरीक्षण केलं तर असे दिसेल की पहिल्या त्रिकोणाची एक बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची दुसऱ्या बाजूसोबत एकरूप आहे आणि उरलेले त्याच्या लगतचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणांसोबत एकरूप होत आहेत। म्हणजे दिलेले 2 त्रिकोण हे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कोबाको कसोटीने एकमेकांशी एकरूप आहेत। आपली पुढची कसोटी आहे कोकोबा किंवा बाकोको कसोटी। इथे तिला आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिलेले आहेत, त्यांचं निरीक्षण करून घ्या। 2 त्रिकोणातील संगत कोणांच्या 2 जोड्या एकरूप असतील, तर उरलेले 2 कोन एकरूप असतात, कारण प्रत्येक त्रिकोणातील 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। म्हणून कोणतेही 2 कोन व एका कोणाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील 2 कोन आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर कोबाको कसोटीची अट पुरी होते व ते त्रिकोण एकरूप असतात।
दिलेल्या दोन त्रिकोणांचं नीट निरीक्षण केलं तर त्या दोन्ही त्रिकोणांचे दोन कोण आणि त्याने समाविष्ट केलेली बाजू हे एकमेकांशी एकरूप आहेत. त्यामुळे दिलेले कोण हे कोबा किंवा बाकोको कसोटीने एकरूप आहेत. जसं याआधी आपण कसोटी बघितली कोबाको, त्याच पद्धतीने हे चौथी आपली कसोटी देखील आहे. आपली पुढची कसोटी आहे काटकोन त्रिकोणांची कर्णभुज कसोटी. आता इथे दोन काटकोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत, त्यांचं नीट निरीक्षण करून घ्या. कर्णभुज कसोटी. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. आता दिलेल्या आकृतीतील दोन काटकोन त्रिकोण यांचं नीट निरीक्षण केलं तर असं दिसेल की त्यांचा कोन म्हणजे 90 अंशाचा जो कोन आहे हे दोन्ही त्रिकोणांचे एकरूप आहेत आणि त्यांच्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण, पहिल्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या काटकोन त्रिकोणासोबत एकरूप आहे आणि त्याची सलग संगत बाजू देखील एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोणाच्या कर्णभुज कसोटीने एकरूप आहेत. ठीक आहे, आता आपण काटकोन त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहिल्यात, तर त्यावर आधारित आपण उदाहरणे पाहूयात. उदाहरण 1. पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा. आता इथे दोन चित्रे दाखवलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये दोन त्रिकोण दाखवलेले आहेत, त्यांचं नीट निरीक्षण करून घ्या आणि ते काटकोन त्रिकोणाच्या कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात ते पहा. तर पहिल्या दोन त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंसोबत एकरूप होत आहेत, बरोबर. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जर त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण हे परस्परांशी एकरूप आहेत आणि त्या दोन त्रिकोणांमध्ये बी डी ही एक त्यांची सामायिक बाजू आहे. म्हणजे ती बाजू पहिल्या त्रिकोणाची बी डी ही बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची बी डी ही बाजू ही दोन त्रिकोणांमधील सामायिक बाजू तसेच एकरूप बाजू आहे. तर पहिल्या चित्रातील दोन त्रिकोणांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहिले आकृतीतील दोन त्रिकोण हे त्रिकोणांच्या एकरूपतेच्या बा कसोटीने एकरूप आहेत आणि PQR एकरूप UTS या संगतीनुसार शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार ते एकरूप होत आहेत. आणि दुसऱ्या चित्रातील आकृतींचं निरीक्षण जर केलं तर ते दोन त्रिकोण को या कसोटीने आणि DBA एकरूप DBC या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीने एकरूप होत आहेत. आपण अजून एक उदाहरण पाहूयात. आकृतीमध्ये चौकोन ABCDच्या एकरूप बाजू सारख्या खुणांनी दाखवल्या आहेत. या आकृतीत एकरूप कोणांच्या जोड्या आहेत का ते शोधा. आकृतीचं नीट निरीक्षण करून घ्या. आता त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD मध्ये पहा, बाजू AB एकरूप बाजू CB दिलेली आहे. त्या दोन्ही बाजूंना एक रेष दाखवलेली आहे, म्हणजे दोन बाजू एकरूप आहेत. त्यानंतर बाजू DA एकरूप बाजू DC दिलेली आहे आणि दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू BD ही सामायिक बाजू आहे. त्यानंतर कोन BAD एकरूप कोन BCD. त्यानंतर पुढील कोन आहे कोन ABD एकरूप कोन CBD. त्यानंतर पुढील कोणांची जोडी आहे कोन ADB एकरूप कोन CDB. ह्या त्रिकोणांच्या जोड्या एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. ठीक आहे. तर दिलेले दोन त्रिकोण हे त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD हे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या बा कसोटीने परस्परांशी एकरूप आहेत. तर आपल्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 13.2 पुढीलपैकी प्रत्येक जोडीतील त्रिकोणांसारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत.
प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा. प्रत्येक जोडीतील त्रिकोणांचे उरलेले संगत एकरूप घटक लिहा. आत्ताच आपण त्रिकोणांचे एकरूपतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित उदाहरणे देखील पाहिलेली आहेत. तर त्यांच्याच सहाय्याने तुम्ही सराव संच 13.2 यातील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा.